राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। माझं नाव नामदेव राजाराम लिगाडे। बरं, आज काय प्रकरण आहे? तुम्ही तहसील कार्यालयात तहसील कार्यालयात प्रकरण माझं म्हणजे 1 वर्षापासून 68 गुंठ ही वर्ग 2 परकीय सहली जमीन। त्यानंतर माझ्या वडिलाचं नाव लागलं। वडील वारल्यानंतर 2 बहिणी आणि 2 भावाचं वरण त्यात उतार्यात नावं लागली। तुकाराम हा थोरला भाऊ वारल्यानंतर त्यांच्या वारसाचीही नावं लागली। आणि ज्या उतार्यात जी आमच्या बहिणीची नावं आहेत, औदुंबचं आहे, 2 बहिणी कमल रुक्मिणीचं आहे, त्यांची मी संमतीपत्र घेतलेलं आहे। तहसीलदारच्या आदेशानुसार 32 कागदपत्राचा संच जोडून सुद्धा आत्ता या मीटिंगमध्ये आहे, भागात पाठवलं या। अशा ह्या वर्षात माझे 150 ते 200 हेल्पट झाले त्या तहसील कार्यालयात। शेवट मला नाविलाजानं हा आत्महत्यांचा मार्ग स्वीकारावा लागला। ह्यात आणि पैसे एवढे आणलेत का, तेवढे आणलेत का, 20,000 द्या, कागदपत्र कमी असू द्या, मी तुमचं प्रकरण लगेच करतो। मी पैसे आता कुठून आणणार? चोरा करण्याची माझी कोथ आहे, दोरडा घालण्याची कोथ आहे, मला पळता येतं आहे, मार खायची कोथ आहे माझी। म्हणजे ह्यांचा शब्द द्या एवढं पैसे, आणि पैसे घ्यायला एजंट पाठवतात, ही स्वतः हातात घेत नाहीत। मग ह्याला मी आता ह्याच्यासाठी मी काय हे असं करू नये? मी ही सुखानं केलं का? नाही केलं। आज 1 वर्ष झालं मी आबदतोय। फक्त माझ्या हिशाची फक्त 17 गुंठ जमीन मला इकायला वर्ग 2 करून द्या। माझा रजिस्टर सही काय झाला की 3ऱ्या मिनिटात पुन्हा वर्ग 2 होतं या माझी खरेदी झाल्यानंतर। मला आज दवाखान्याचं माझ्या मंडळीचं माझं मुतखड्याचं मंडळीचं ऑपरेशन करायचं दवाखान्यात फायले आणलेत मी। दुसरा मुद्दा, आतापर्यंत जमीन मी सगळ्या मुलांची वाटून दिली आहे। माझ्या आतापर्यंत नातवानं आणि थोरल्या मुलांना माझा आतापर्यंत दवाखाना खर्च, मला अन्न पाणी घालणं सगळं आतापर्यंत त्यांनी खर्च केला आहे माझा। त्यांना मी कुठंवर ताप देऊ आता ह्या शेवटच्या वर्षात कुठंवर ताप देऊ? म्हणून माझी ही 17 गुंठ जमीन विकून माझ्या नवरा बायकोचं मला ऑपरेशन करायचं आहे। टोटल सामायिक क्षेत्र किती आहे? सामायिक क्षेत्र 68 गुंठ। त्यात किती? त्यात आम्ही चौघापैकी मला 17 गुंठच माझं द्या, 1 गुंठा सुद्धा ज्यादा नको। सर्वांची संमती मिळाली का? कोणची? चौघांची मिळाली की संमतीपत्र मी टांपूर घेतल्या, फोटो सहित हो, सगळी संमती सगळ्याची घेऊन माझ्याकडे टांप सुद्धा आहे। मग ह्यांना अनेक काय कागदपत्र पाहिजे तुम्ही सांगा आता? नसेल तर मी त्यांना शासन JR मागितला। एखाद्या संस्थेला दान करायचे असेल त्याची कागदपत्र वेगळी, बक्षीसपत्र करायचे त्याची कागदपत्र वेगळी, आणि मला खरेदी द्यायची आहे त्याची वेगळी। तसं शासन JR दाखवा ना। मग मी जमीन काय करायचं हा प्रश्न माझा आहे, ह्यांचा नाही। बक्षीसपत्र द्यायचं का खरेदी द्यायची का संस्थेला दानधर्म करायची हा प्रश्न माझा आहे ना। ह्याने लोक खूप विचारायचं, आणि कागद बदला ना। अरे कशाला कागद? ती रेकॉर्ड रूममधली लोक ती बनसोड्याने इतकं सहकार्य केलं आणि भाकऱ्यानं 10 मिनिटात मला 50 कागद त्यांनी गोळा करून दिली। भूमी अभिलेख तुम्हाला कागद किती वेळा बदलायला लावले? 10-15 वेळा कागद बदलावली। ही चाललंय त्यानं ही रेकॉर्ड रूमवाली कागद द्यायला कटाळी। अहो काका, कागद एवढी नसतेत, एवढीच असतेत। तुम्ही तर तरी पण तुम्ही येत आहे, आणि तुमच्या ऑफिसमध्ये कागद नसेल तर मला तुमचं लेखीपत्र द्या। त्यांनी लेखीपत्र सुद्धा दिले मला, ही कागद आढळून येत नाही म्हणून। कुठे केला आतापर्यंत ह्याचा बावनकुळे, गोरे, तहसीलदार, DYSP, प्रांत अधिकारी, कलेक्टर, आणि दुसरा तिथं कलेक्टर दुसरा कोणता असतो खालचा त्यांच्या सगळ्यांच्या पोच माझ्यापाशी आहेत, सगळ्यांच्या। तुम्हाला त्रुटी काय दाखवल्या जात होत्या? त्या अधिकारी फक्त त्रुटी संमतीपत्र आणा, संमतीपत्र आहे माझ्याकडं सगळी। आणि तहसीलदारच्या आदेशानुसार फक्त 13 पाना संच होता, मी 32 पानं त्याला जोडलेत। ही 32 पानं संच माझ्याकडे आहे, आणि ते संच सुद्धा तिकडे दिला आहे। त्यांनी संचात म्हणजे कागद किती गायब केली मला माहीत आहे, पण तो संच माझ्याकडे आहे सध्या आता। म्हणजे तहसीलदार दखल घेत नाही? तहसीलदार आणि ती जवळ मंडळ अधिकारी। तहसीलदारचं काय आहे, काय ठेवले की वाचायचं सही करायची। तहसीलदारचं काम आहे आत काय मी उघडून बघायची पानं बघत नाहीत। ह्याला पैसे पाहिजे असतात मंडळ लेकरला, द्या मुद्दा दुसरा, द्या तिसरा मुद्दा, आंबू द्या संमतीचं। मग ह्याला कोण गुरु आहे हे त्या मंडळ अधिकाऱ्यांना अशा मिटिंगमध्ये येऊन सांगावं। मी त्याला काही सुद्धा बोलत नाही। ह्या प्रकरणामुळं ह्या माणसाचा मला अर्ज आल्यामुळं यांचं प्रकरण लांबवलेलं आहे, असं बोलायला काय हरकत आहे का? सहमतीचं आई म्हणतोय, सहमती असताना पण का देत नाही? आता ते त्यांना माहित काय कारण सांगितलं तुम्हाला? कारण काय सांगितलं? पैसे आणा, पैसे मागणे अधिकाऱ्यानं
कुठले अधिकारी कुठे गेला ते अधिकारी अहो, अधिकारी नाव सांगा नाव सांगा दिलीप कांबळे पूर्ण नाव त्यांचा कॅन्डिडेट आहे पैसे गोळा करणार. आता मी पूर्ण त्यांचं यादी काढू का? दिलीप कांबळे पैसे मागणी करतो कुठल्या पदावर आहे तलाठी आणि दौरा सर्कलचे पैसे गोळा करणार कॅन्डिडेट. आता पुढे इशारा काय आहे तुमचा मग आज तुम्ही आजपर्यंत जर मला पत्र आज नाही दिलं मी आत्मदान करणार म्हणजे करणारच. धन्यवाद.